गुडघेदुखीमुळे चालताना त्रास होतोय का? जिने चढताना किंवा उतरताना गुडघ्यात वेदना होतात का? खाली बसताना, उठताना गुडघे दुखतात का? आणि गुडघेदुखीसाठी वारंवार औषधे घेऊनही तुम्हालाही कंटाळा आला आहे का? तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. आज आपण पाहणार आहोत गुडघेदुखी का होते? गुडघ्यावर कोणत्या गोष्टीचा जास्त ताण येतो? घरच्या घरी कोणते उपाय करता येतात? रोजच्या आहारात कोणते पदार्थ घ्यावेत आणि कोणत्या सवयी टाळाव्यात? पण सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घ्या. गुडघेदुखी म्हणजे प्रत्येक वेळी एकच आजार असे नाही. वय वाढणे, गुडघ्यांच्या सांध्यातील झीज, जुनी दुखापत, जास्त वजन, गुडघ्यावर सतत पडणारा ताण, स्नायू कमकुवत असणे किंवा काही प्रकारचा संधिवात यामुळे गुडघेदुखी होऊ शकते. ऑस्टिओथायरॉइडमध्ये सांध्याच्या हाडाच्या टोकावरील संरक्षणात्मक ऊर्जेची झीज होऊ शकते आणि त्यामुळे वेदना, कडकपणा आणि हालचालीमध्ये त्रास होऊ शकतो. गुडघेदुखी वाढण्याचे एक मोठे कारण म्हणजे जास्त वजन. आपले गुडघे शरीराचे वजन सतत सांभाळत असतात. त्यामुळे वजन जास्त असेल तर गुडघ्यावर अतिरिक्त ताण पडतो. विशेषतः आधीच गुडघ्याची झीज असेल तर वजन नियंत्रणात ठेवणे खूप महत्त्वाचे ठरते. वजन जास्त असल्यास हळूहळू वजन कमी केल्याने गुडघेदुखी आणि हालचालीमध्ये सुधारणा होण्यास मदत होऊ शकते. म्हणून गुडघेदुखी असेल तर फक्त गुडघ्यांकडे लक्ष देऊ नका. आपल्या वजनाकडेही लक्ष द्या. आता पाहूया घरच्या घरी काय करता येईल. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे गुडघ्यांची हालचाल पूर्णपणे बंद करू नका. गुडघा दुखतो म्हणून दिवसभर बसून राहणे किंवा बेडवर पडून राहणे योग्य नाही. योग्य आणि मर्यादित हालचाल गुडघ्याभोवतीचे स्नायू मजबूत ठेवण्यास मदत करते. सुरुवातीला खूप जोराचा व्यायाम करण्याची गरज नाही. हळूहळू चालणे, आरामदायी सायकलिंग किंवा पाण्यातील व्यायाम यासारखे कमी ताणाचे व्यायाम काही लोकांसाठी उपयोगी ठरू शकतात. गुडघ्यांची स्थिती लक्षात घेऊन फिजिओथेरपिस्टकडून योग्य व्यायाम शिकणे अधिक चांगले. दुसरी महत्त्वाची गोष्ट, गरम किंवा थंड शेक. गुडघ्यात कडकपणा जाणवत असेल तर काही लोकांना कोमट शेकाने आराम मिळतो आणि गुडघा सुजला असेल किंवा हालचाल केल्यानंतर सूज व वेदना वाढल्या असतील तर टॉवेलमध्ये गुंडाळलेला थंड पॅक काही वेळ ठेवणे उपयोगी ठरू शकते. पण बर्फ किंवा खूप गरम पाणी थेट त्वचेवर लावू नका. तिसरी गोष्ट, गुडघ्यावर अनावश्यक ताण देऊ नका. खूप वेळ उभे राहणे, वारंवार जिने चढणे, उतरणे, सतत खाली बसणे किंवा गुडघ्यावर बसून काम करणे यामुळे त्रास वाढत असेल तर ते कमी करण्याचा प्रयत्न करा. घरातील कामे करताना सगळी कामे एकाच वेळी न करता मध्ये-मध्ये थोडी विश्रांती घ्या. आता येतो सर्वात महत्त्वाचा भाग, तो म्हणजे आहार. गुडघेदुखीसाठी एखादा एकच पदार्थ किंवा एकच घरगुती उपाय म्हणजे जादूचा इलाज नाही. पण संतुलित आणि पौष्टिक आहार, योग्य वजन आणि नियमित हालचाल यामुळे एकूण आरोग्य आणि सांध्यांच्या आरोग्याला मदत होऊ शकते. दररोजच्या आहारात शक्यतो हिरव्या पालेभाज्या घ्या. पालक, मेथी, शेपू, चाकवत यासारख्या भाज्या आहारात बदल करून घ्या. त्यासोबत वेगवेगळी रंगीत फळे आणि भाज्या खा. पेरू, पपई, संत्री, मोसंबी, सफरचंद, डाळिंब यासारखी फळे आपल्या आहारात प्रमाणात ठेवू शकता. प्रथिनेही महत्त्वाचे आहेत. डाळी, कडधान्य, मूग, हरभरा, राजमा, चणे, अंडी किंवा तुमच्या आहार पद्धतीनुसार इतर प्रथिनांचे स्रोत घ्या. कारण गुडघ्याभोवतीचे स्नायू मजबूत असणे गुडघ्याला आधार देण्यासाठी महत्त्वाचे आहे. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी मिळणाऱ्या पदार्थाकडेही लक्ष द्या. दूध, दही यासारखे पदार्थ तुमच्या आहाराला योग्य असतील तर प्रमाणात घेऊ शकता. व्हिटॅमिन डी साठी सूर्यप्रकाश आणि आहारातील स्रोत महत्त्वाचे आहेत. मात्र कमतरता असल्याचा संशय असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासणी करणे चांगले. बदाम, अक्रोड आणि इतर कडधान्य किंवा बिया देखील संतुलित आहाराचा भाग म्हणून प्रमाणात घेऊ शकता. मात्र फक्त अक्रोड, बदाम, हळद किंवा कोणताही एक पदार्थ खाल्ल्याने गुडघेदुखी बरी होते असे समजू नका. आता कोणते पदार्थ कमी करावेत? साखर जास्त असलेले पदार्थ, वारंवार खाल्ले जाणारे पॅकेज फूड आणि अतिप्रक्रिया केलेले पदार्थ, तळलेले पदार्थ आणि जास्त कॅलरी असलेले पदार्थ कमी करणे फायदेशीर ठरू शकते. यामुळे विशेषतः वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. जास्त साखर, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि असंतुलित आहार यामुळे वजन वाढण्याची शक्यता वाढू शकते आणि वजन वाढल्यामुळे गुडघ्यावर अधिक ताण येऊ शकतो. आता काही महत्त्वाच्या सवयी. खूप वेळ एकाच जागी बसून राहू नका. दर काही वेळाने उठून थोडी हालचाल करा. पण वेदना खूप वाढत असतील तर स्वतःहून जोरदार व्यायाम करू नका. चालताना आरामदायी आणि योग्य आधार देणारे पादत्राणे वापरा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यायाम हळूहळू वाढवा. पहिल्याच दिवशी खूप चालणे किंवा जास्त व्यायाम करणे आणि नंतर गुडघेदुखी वाढणे टाळा. आणि एक महत्त्वाची चूक करू नका. गुडघा दुखतो म्हणून कायमचा व्यायाम बंद करू नका. योग्य व्यायाम हा गुडघेदुखीच्या व्यवस्थापनाचा महत्त्वाचा भाग आहे. पण कोणता व्यायाम करायचा आणि किती करायचा
हे तुमच्या गुडघ्याच्या स्थितीनुसार ठरवणे महत्त्वाचे आहे. महत्त्वाची सूचना: जर गुडघेदुखी सतत राहत असेल, गुडघा खूप सुजला असेल, लाल किंवा गरम वाटत असेल, ताप येत असेल, पडल्यामुळे किंवा दुखापतीनंतर खूप वेदना सुरू झाल्या असतील किंवा पायावर वजन ठेवता येत नसेल, तर फक्त घरगुती उपाय करत बसू नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या. अशा वेळी गुडघेदुखीचे नेमके कारण शोधणे महत्त्वाचे आहे. म्हणून लक्षात ठेवा, गुडघेदुखी कमी करण्यासाठी फक्त औषधाकडे पाहण्याऐवजी योग्य हालचाल, वजन नियंत्रण, संतुलित आहार, योग्य पात्राने आणि गुडघ्यावर अनावश्यक ताण टाळणे या सर्व गोष्टी एकत्र महत्त्वाच्या आहेत. आणि कोणतेही औषध डॉक्टरांनी लिहून दिले असेल तर ते स्वतःच्या मनाने बंद करू नका. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर आपल्या कुटुंबातील गुडघेदुखीचा त्रास असलेल्या व्यक्तीला नक्की शेअर करा. अशा सोप्या आणि उपयोगी आरोग्यविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.